नमस्कार, आपण पाहत आहात मावळ परिसर न्यूज। नुकतेच परभणी येथील भारतीय संविधानाचा केला गेलेला अपमान तसेच भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी याची न्यायालयीन कोठडीत झालेली हत्या या प्रकरणी महाराष्ट्रात आंदोलने मोर्चे सुरू आहेत। त्यानंतर संसद भवन येथे अधिवेशन दरम्यान भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना तसेच अपमान केल्याची घटना घडली। या संदर्भात संपूर्ण भारतात संताप व्यक्त केला जात आहे। राज्यभर देशात आंदोलने मोर्चे काढले जात आहे। त्याच अनुषंगाने आता मावळ तालुक्यात वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी सुद्धा या घटनेचा निषेध करत वडगाव मावळ तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला। त्याचबरोबर केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या विरोधात त्यांच्या प्रतिमेला जोडे मारत मुर्दाबाद असे नारे देत आंदोलन करण्यात आले व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। सदर मोर्चाचे आयोजन वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष संतोष लोखंडे, पुणे जिल्हा संघटक राजू गायकवाड, मावळ तालुका अध्यक्ष नितीन ओव्हाळ, मावळ तालुका युवक अध्यक्ष संजय कदम, मावळ तालुका युवक प्रवक्ता जिजाभाऊ सोनवणे, मावळ तालुका युवक महासचिव अक्षय साळवे, मावळ तालुका महिला आघाडी उपाध्यक्ष मनीषाताई ओव्हाळ, तळेगाव शहराध्यक्ष दिनेश गवई, लोणावळा शहर युवा अध्यक्ष करण भालेराव, लोणावळा शहर अध्यक्ष लोकेश भडकवाल, तळेगाव शहर महासचिव प्रवीण शिंदे, भारतीय बौद्ध महासभा मावळ तालुका अध्यक्ष रविकांत रणपिसे इत्यादी मान्यवर उपस्थित होते। खऱ्या अर्थानं हे शासन 5 तारखेला यांनी शपथविधी घेतला आणि या महाराष्ट्रातल्या जनतेला वाटलं की आता हे शासन जनतेचं आहे आणि हे जनतेच्या संरक्षणासाठी काम करेल। पण 5 तारखेला त्यांनी शपथविधी घेतला आणि 10 तारखेला परभणीमध्ये जो भारतीय संविधानाची तिथं विटंबना करण्यात आली, त्या विटंबनेनंतर मोठ्या प्रमाणामध्ये आंबेडकर अनुयायी ते रस्त्यावरती उतरले। पण ते रस्त्यावर उतरले असताना त्यांच्यावरती अमानुषपणे मारहाण करण्यात आली, बॉम्बिंग ऑपरेशन केलं, घरामधून महिलांना, मुलांना आणि जनतेला बाहेर काढून त्यांना मारहाण करून पोलीस कस्टडीमध्ये आपल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला म्हणण्यापेक्षा त्यांचा मर्डर करण्यात आला अशा पद्धतीचं वातावरण सध्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे ही अशी चर्चा आहे। त्याच्यातच भर म्हणून काल अमित शहा साहेबांनी संसदेमध्ये बाबासाहेब आंबेडकर 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 असे उद्गार काढून त्यांचा सुद्धा संसदेमध्ये अपमान केला गेला आणि म्हणून जनतेमध्ये तीव्र नाराजी आहे, जनता संतापलेली आहे आणि संपूर्ण देशामध्ये ह्याचा मोठ्या प्रमाणामध्ये उद्रेक होत आहे आणि तसा उद्रेक आज आपण मावळ तालुक्यामध्ये पाहिला। संपूर्ण मावळ तालुक्यामधले वंचित बहुजन आघाडी असन किंवा इतर सर्व पक्ष होते ते या ठिकाणी रस्त्यावरती उतरले आणि सर्वांनी जाहीर निषेध या ठिकाणी नोंदवलेला आहे। संविधान परभणी या ठिकाणी संविधानाची विटंबना केली जाते आणि त्याच विटंबनेतून सोमनाथ सूर्यवंशी सारख्या तरुणाचा निर्गुणपणे खून केला जातो आणि हीच गोष्ट कुठेतरी थांबण्यासाठी पुन्हा अमित शहा आपल्या काहीतरी वाईट गोष्टींमध्ये आंबेडकर म्हणून बाबासाहेबांची जी निंदा करतो त्याला लाज वाटली पाहिजे ते की जो भारत देश हा ज्या संविधानावरती चालला जातो त्यांना बाबासाहेब मान्य नाहीये, त्यांना आंबेडकर मान्य नाहीये, त्याचा अर्थ त्यांनी मान्य करावं, त्यांना स्वतःचा बापही मान्य नाहीये। कारण ही गोष्ट निंदास्पद, अतिशय निंदास्पद आहे की त्यांना बाबासाहेबांनी राज्यघटना लिहून पूर्ण देश चालवलेला असताना हे मान्य नाहीये। या गोष्टीचा आम्ही पूर्णपणे निषेध करतो। परभणीमध्ये जी घटना झाली त्या घटनेच्या संदर्भात आपण सर्व पक्ष वंचित बहुजन आघाडी, SRP आणि वंचित या सर्वांच्या वतीनं मोर्चा आयोजित केला। अतिशय चांगली गोष्ट आहे। या परभणी जनशतार्थ जे कॉम्बिंग ऑफिसर आणि हा सूर्यवंशी याला जे मारण्यात आलंय तेव्हा पोलिसांनी जे अधिकार घेतले ते अतिशय वाईट प्रकारे या ठिकाणी केलेले आहेत आणि परवा लोकसभेमध्ये अमित शहा जो दखलू माणूस आहे त्यांनी जे अतिशय वाईट वक्तव्य केलं की बाबासाहेब काय म्हणतात, स्वर्गदेव म्हणलं असता तर तुम्हाला देव मिळाला असता, पहिला त्याला स्वर्गात मिळाला मग तो देव कुठे तो शोधल अशा या अशा टाकल्याचा बाबासाहेबांना नाव ठेवतोय आणि तू संविधानामार्फत या संसदेत मूर्ख तुला कळलं पाहिजे। आज एवढं वय झालं तेव्हा